नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीप्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याची माहिती आणि मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन आणि उत्कृष्ट भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन दिलं जातं, तेही मोफत आणि घर बसल्या. मातृभूमीच्या चरणी ज्यांनी अर्पण केले प्राण, अतुलनीय त्यागाची ज्यांच्या गाते दुनिया गाथा महान, स्वातंत्र्याच्या संग्रामातील तेच खरे रणवीर, वंदन करूया आज त्यांना सावरकर ते शूरवीर. उपस्थित सन्माननीय विचार मंच, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो, आज आपण एका अशा महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांच्या नावातच सावरण्याची आणि लढण्याची ताकद आहे. ते नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. होय, सावरकर म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक धगधगता विचार आहे, एक प्रखर राष्ट्रवाद आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक असं सोनेरी पान आहे ज्यांच्याशिवाय भारताचा इतिहासच कधीच पूर्ण होऊ शकत नाही. बालपणीच अंतकरणी रुजला स्वातंत्र्याचा विचार, परकीय सत्तेवरती केला बंडाचा पहिला प्रहार, अष्टभुजेला साक्ष ठेवून घेतली कठोर शपथ, क्रांतीच्या मार्गावरती चालत राहिले ते सतत. नाशिक जवळच्या भगूर या छोट्याशा गावात सावरकरांचा जन्म झाला. त्यांच्या बालपणावर छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी, ज्या वयात मुलं खेळण्यात मग्न असतात, त्या वयात या जाज्वल्य तरुणानं घरातील अष्टभुजा देवीच्या मूर्तीसमोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली. मारिता मारिता मरेतो झुंजेन, अशी ती कठोर प्रतिज्ञा होती. मित्रमेळा, अभिनव भारत यासारख्या गुप्त संघटना स्थापन करून त्यांनी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. परदेशी कपड्यांची होळी करून त्यांनी स्वदेशीचा नुसता नारा दिला नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेला आव्हान देखील दिलं. काळ्या पाण्याची शिक्षा भोगुनी खचला नाही बाणा, सागराच्या लाटांनाही दाखवला स्वाभिमानाचा कणा. तुरुंगाच्या भिंतीवर कोरले स्वातंत्र्याचे काव्य, संकटांवर मात करणारी वृत्ती त्यांची भव्य. सावरकरांचं आयुष्य म्हणजे संकटाची आणि अग्निपरीक्षेची एक धगधगती मालिकाच होती. जेव्हा त्यांना ब्रिटिशांनी अटक करून जहाजातून भारतात आणले जात होते, तेव्हा त्यांनी मार्सेच्या समुद्रात जी उडी मारली, ती उडी म्हणजे मृत्यूच्या जबड्यातून स्वातंत्र्याकडे मारलेली एक झेप होती. पुढे त्यांना अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये 2 जन्मठेपेची म्हणजे 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची अतिशय कठोर शिक्षा सुनावण्यात आली. तिथे त्यांना कोलू ओढण्यासारखी अमानुष कामे करावी लागली. पण हा महामेरू तिथेही डगमगला नाही. पेन आणि कागद नसताना देखील त्यांनी काट्याकुट्यांनी आणि नखांनी तुरुंगांच्या भिंतीवरती हजारो ओळींचं महाकाव्य लिहिलं. संकटांनाही लाज वाटेल इतका मोठा त्यांचा संघर्ष होता. जातीभेदाच्या भिंती पाडूनी जोडले त्यांनी माणसाला, पतित पावन मंदिर उभारूनी दिला आधार सर्व दिनाला. स्वभाषेचा अभिमान जागूनी दिली शब्दांची नवी खान, समाज क्रांतीचं कार्य त्यांचे होते खरोखर खूप महान, होते खरोखर खूप महान. सावरकर केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते एक प्रगल्भ समाज सुधारक आणि भाषा शुद्धीचे पुरस्कर्ते होते. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला हा पैलू आहे. रत्नागिरीत स्थानबद्ध असताना त्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले. सर्व हिंदूंसाठी खुले असणारं पतित पावन मंदिर त्यांनी उभारण्याचं काम केलं आणि सहभोजनाचं आयोजन करून अस्पृश्यतेवर कडाडून प्रहार केला. इतकंच नाही तर मराठी भाषेवर त्यांचा अतोनात प्रेम होते. आज आपण जे शब्द सहज वापरतो, जसे की महापौर, हुतात्मा, दिग्दर्शक, चित्रपट, तडजोड, हे सर्व शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिलेली अमूल्य देणगी आहे. विज्ञानाचा पुरस्कार करून अंधश्रद्धेवर त्यांनी नेहमीच कठोर शब्दात टीका केली. गाय हा एक उपयुक्त पशु आहे असं वैज्ञानिक सत्य मांडण्याचं धाडस
सावरकरच करू शकत होते. सावरकरांचं साहित्य म्हणजे निखाऱ्यांवरून चालण्याची प्रेरणा देणारं स्फुल्लिंग आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. या त्यांच्या रचना आजही अंगावर शहारे आणतात. त्यांच्या अलौकिक प्रतिभेबद्दल बोलताना थोर साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात, सावरकर हे एक चालतं बोलतं जळतं आणि प्रखर यज्ञकुंड होतं. तसेच कविवर्य कुसुमाग्रज सावरकरांच्या महानतेचं वर्णन करताना म्हणतात की सावरकर म्हणजे महाराष्ट्राच्या मस्तकावर तळपणारा तेजस्वी सूर्य. आणि या महान साहित्यिकांच्या शब्दातूनच आपल्याला सावरकरांच्या व्यक्तिमत्वाची अथांग उंची समजते. त्याग आणि बलिदानाचा आदर्श त्यांनी ठेवला. सावरकरांचा प्रखर विचार हृदयात कायम राहिला. अतुलनीय त्या शौर्याला करूया मानाचा मुजरा. जयंती दिनी आज त्यांच्या वाहूया शब्दांचा हा गजरा. आजच्या या आधुनिक काळात सावरकरांचे विचार अधिक प्रासंगिक झाले आहेत. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यांनी संकटांना निर्भयपणे सामोरे जाणारी त्यांची वृत्ती ही खरं तर आपल्या सर्वांसाठी एक दीपस्तंभासारखी आहे. सावरकरांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचे असेल तर त्यांचे हे विचार आपण आपल्या आचरणात 100% आणले पाहिजे. देशासाठी जगण्याची प्रेरणा त्यांच्याकडूनच घेतली पाहिजे. शेवटी एवढंच जाता जाता आपल्याला सांगेल की जोपर्यंत या आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव या भारतभूमीच्या हृदयात स्वर्ण अक्षरांनी कोरलेलं राहील. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो. मित्रांनो, कसं वाटलं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भाषण आवडलं असेल तर नक्की कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं या भाषणाबद्दल. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते या महाराष्ट्रामध्ये आपण घडवतोय तेही 0 रुपयात मोफत आणि निस्वार्थ भावनेनं आपल्याला माहिती आणि मार्गदर्शन या ठिकाणी करतोय. आणि तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा. तुम्ही उत्तम वक्ता आणि प्रभावी सूत्रसंचालक व्हाल अशी 100% गॅरंटी या निमित्तानं देतो. धन्यवाद.